मी सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतो दत्ता काकस। महाविकास आघाडीच्या पदयात्रेस प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद। बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ लक्ष्मी दत्ता काकस तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील सपकाळ तसेच संध्या ठोंबरे यांच्या प्रचारार्थ आज 29 नोव्हेंबरला प्रभागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला। या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी काकस, ठाकरे गटाचे उमेदवार सुनील सपकाळ व संध्या ठोंबरे तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, प्राध्यापक DS लहाणे संदीप शेळके, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, माजी सभापती हेमंत खेडेकर, डॉक्टर देवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आपण सर्वसामान्यांचे उमेदवार असून निवडून आल्यास जन्ममृत्यूचे दाखले घरपोच देणार, अतिक्रमणधारक व फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा देणार, शहर खड्डेमुक्त करणार, घनकचरा व्यवस्थापनाचे काम सक्षम संस्थेला देणार यासह इतर विकासात्मक कामांना प्राधान्य देणार असल्याचे दत्ता काकस यांनी बोलताना सांगितले। प्राधान्य आम्ही देणारे जन्म मृत्यूचे जे नोंदी करतात आणि त्याचे जे दाखले भेटतात ते आम्ही घरपोच देणारे। विकासात्मक पाण्याचा समस्या असेल, आज बुलढाणा शहराचे पडलेले खड्डे, त्यामुळे आम्ही ते खड्डमुक्त शहर करणार। घनकचरा व्यवस्थापनाचा व्यवस्थिशीर करणार, जे ठेके यांनी गिळंकृत केलेले ते वापस घेणार आणि एक सक्षम अशा संस्थेला हे काम देणार। त्याचबरोबर बांधकाम परवानग्या असतील त्या पारदर्शकतापणे करू, दलित वस्तीचे कामं असतील तेही पारदर्शक होईल। आमच्या जवळ असलेले जे आमची निवडणूक लढवत असणारे सर्व जे नगरसेवक आहे यातला एकही नगरसेवक हा ठेकेदार राहणार नाही आणि सर्वसामान्यचं मी प्रतिनिधित्व करतो। तुम्ही पाहत असाल की असे मजुरी करणारे, सेंटरिंगचं काम करणारे, हातगाडी लोटणारे, कपडे विकणारे हे आमचे सर्वप्रथम मतदार आहे आणि यांना जाण आहे की कुठल्या माणसाला मतदान केलं पाहिजे। तर मी अशा लोकांना, अतिक्रमणधारकांना न्याय देण्याचं काम पडेल। कोण धनाढ्य बलवान पैसे कमवणाऱ्या लोकांच्या विरोधात सर्वसामान्याची लढाई, एका गरीब पोराची लढाई आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे आणि जो प्रतिसाद आम्हाला देत आहे त्या प्रतिसादानुसार आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार सह नगराध्यक्ष उमेदवार निवडून नक्की येणार। प्रमुख मुद्दा तर हा आहे की त्या बुलढाणा शहरातला भय आणि दुसरा नगरपालिकेत होणारा भ्रष्टाचार तर सीमा त्याची विचारूच नका आणि भय विचारूच नका।